नमस्कार दिव्यांग बांधवांनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. दिव्यांग बांधवांनो, जर आपण संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ वृद्ध पेन्शन योजना या योजनेचे लाभार्थी असाल, ही बातमी आपल्यासाठी आनंदाची आहे, खुशखबर आहे. कारण जूनचे पैसे वितरणासंदर्भातील जी आर आलेला आहे आणि नेमकं या जी आर मध्ये काय म्हटलेलं आहे, किती निधी देण्यात आलेला आहे आणि नेमका आपल्या खात्यावर हा निधी कधी जमा होणार, तर या संदर्भातील महत्वाचा अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला कळेल की आता आपल्या खात्यावर या योजनेचा जूनचा हप्ता कधी जमा होणार. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत शेअर करा. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती. तर बघा मित्रांनो, काल सायंकाळी म्हणजे 29 जूनला महाराष्ट्र शासनाने जूनचा हप्ता वितरणासंदर्भातील जी आर काढलेला आहे आणि त्यानुसार आता हा जी आर आलेला आहे आणि या जी आर मध्ये नेमके आपल्या खात्यावर हे पैसे कधी जमा होणार, नेमकं काय सांगितलेलं आहे, तर याची संपूर्ण माहिती आपण पुढे बघूया. तर यासाठी जाऊया आपण लॅपटॉप स्क्रीनवर. तर बघा मित्रांनो, नुकताच जी आर आलेला आहे विशेष सहाय्य योजनेच्या दिव्यांग लाभार्थ्यांसाठी निधी वितरण करण्याबाबत. तर बघा मित्रांनो, जूनचा हप्ता वितरित करण्याबाबतचा जी आर आहे आणि 29 जून 2026 म्हणजे नुकताच हा जी आर आलेला आहे आणि या जी आर मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे, किती निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे आणि आपल्या खात्यावर हे पैसे कधी जमा होणार, तर ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. तर बघा मित्रांनो, यासाठी जाऊया आपण खाली. पूर्ण जी आर आपण बघणार नाही, काही महत्वाच्या गोष्टी यामध्ये आपण बघणार आहोत. तर बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचे कामकाज दिनांक 1 एप्रिल 2026 पासून दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून हाताळण्यात येत आहे. तर मित्रांनो, 1 एप्रिल 2026 पासून महाराष्ट्र शासनाने दिव्यांग बांधवांसाठी एक वेगळं पोर्टल बनवलेलं आहे आणि त्यानुसार आता विशेष सहाय्य योजनेचे जे काही दिव्यांग बांधवांचे निधी संदर्भातील कामे आहे, तर ते या पोर्टल मार्फतच हाताळण्यात येते. सन 2026-27 वित्तीय वर्षाकरता पात्र दिव्यांग लाभार्थ्यांसाठी खालील प्रमाणे निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी की 26-27 या वित्तीय वर्षाकरता जे दिव्यांग बांधव आहेत, तर त्यांच्यासाठी नेमकी जी रक्कम आहे तर ती या ठिकाणी दर्शवलेली आहे आणि त्यानुसार निधी वितरित करण्यासाठी मंजुरी पण देण्यात आलेली आहे आणि यानुसार यामध्ये जूनचा हप्ता पण समावेश करण्यात आलेला आहे. तर यानुसार नेमका 26-27 साठीचा जो काही निधी मंजूर करण्यात आलेला आहे, तर त्यामध्ये दिव्यांगांसाठी नेमका आता हा हप्ता किती मिळणार आहे, तर या ठिकाणी जर आपण खाली गेलं तर आपल्याला दिसून येईल की बघा, सर्व अनुदानांसह 126 कोटी साधारणतः एवढी रक्कम या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहे आणि यानुसार या रकमेतूनच जे काही दिव्यांग बांधवांचे अनुदान आहे जूनचा हप्ता, तर तो जूनचा हप्ता वितरित केला जाणार आहे. तर या ठिकाणी मित्रांनो, आता लवकरच आपल्या खात्यावर हा जूनचा हप्ता जमा केला जाणार आहे. तर बरेच जण विचारत आहे की नेमका कोणत्या तारखेला हा हप्ता आमच्या खात्यावर जमा होणार. तर बघा मित्रांनो, काल हा सायंकाळी जी आर आलेला आहे आणि जी आर आल्यानंतर साधारणतः 5 ते 7 दिवस उजाडतात, म्हणून साधारणतः 7 जुलै पर्यंत, हे लक्षात घ्या, 7 जुलै पर्यंत आपल्या खात्यावर या योजनेचा जो काही जूनचा हप्ता आहे तर तो जमा केला जाणार आहे. तर 7 जुलै पर्यंत महाराष्ट्रातील संपूर्ण जे दिव्यांग बांधव आहे तर त्यांच्या खात्यावर जूनचा हप्ता 2,500 रुपये जमा केला जाईल आणि त्यानुसार आता निश्चिंत राहा, आपल्याला हे सगळे पैसे मिळून जातील. तर मित्रांनो, अशा प्रकारचा जी आर आलेला होता आणि यानुसार आता 7 जुलै पर्यंत आपल्या खात्यावर या योजनेचा जूनचा हप्ता जमा केला जाणार आहे.
त्यामुळे आता निश्चिंत राहा. तर मित्रांनो, अजूनपर्यंत ज्या दिव्यांग बांधवांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर अशी व्हिडिओ बघण्यासाठी आणि हे अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.